आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुळातच आपण आजच्या भागात पाहिलंय की आनंदीला पळवून नेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे विद्याधर। आणि विद्याधरने आता मात्र आनंदीच्या सोबत आता एक महाभयंकर कांड करण्याचं ठरवलंय। पण त्याच वेळेला इकडे आता युगंधर निंबाळकर यांनी दमदार हिरोसारखी एंट्री घेत एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदललेली आहेत। आणि या वेळेला मालिका मात्र आता खूपच सुंदर वळणावरती आहे। नक्की असं काय घडलंय? ज्या वेळेला विद्याधर आपला डाव खेळत असताना युगंधरने कसा त्याचा खात्मा केलाय, एकाच झटक्यात सगळं पाहू। आपण तर पाहिलेलं आहे की आता इकडे विद्याधरने सगळा डाव खेळत इकडे आता मालाचा ट्रकवरती हल्ला झालाय असं सांगत पीएला मात्र आता आनंदीच्या घरापासून लांब धाडलेला आहे। पण ज्या वेळेला घटनास्थळी पोहोचल्यावरती त्याच्या लक्षात आलेलं आहे की आपल्यासोबत खूप मोठी फसवणूक झाली। मग तो लगेचच फोन करतो, तो म्हणजे आता इकडे युगंधरला। आणि साहेब, अहो तुम्हीच तर कॉल केला होतात ना, आता इकडे आपला माल पकडला गेलाय म्हणून। त्यावरती युगंधर म्हणतो, काय बोलताय तुम्ही? अहो आपला माल कुठे पकडला गेलाय आणि तुम्ही आहात कुठे? असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, सर अहो मी इकडे आलेलो आहे। त्यावरती आता मात्र युगंधर म्हणतो, अहो तो फक्त एक टायर पंक्चर झालाय, तिकडे जायची खरंच काही गरजच नव्हती ना। आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मग म्हणजे आनंदीपासून लांब करण्यासाठी किंवा आनंदीवरती कोणतं तरी संकट येणार आहे म्हणून आपल्याला आनंदीपासून लांब करण्यासाठी इथपर्यंत आणण्यात आलंय का? असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता मात्र इकडे युगंधर त्याला सांगतोय, तू एक काम कर, ताबडतोब ज्या ठिकाणी आता आनंदी आहे ना तिकडे पोच, काहीतरी गडबड आहे आणि मी सुद्धा इकडून आता निघत आहे। असं म्हटल्यावरती लगेचच दोघं जण ज्या वेळेला आनंदीच्या इकडे जायला निघतात तोपर्यंत आनंदीच्या इथे आता विद्याधर पोहोचलेला आहे। पण त्याच वेळेला युगंधरने फोन करून सगळ्यांना सांगितलंय, हे बघा विद्याधर तिकडे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं आहे, आनंदीला प्रोटेक्ट करायचं आहे। आनंदीला काहीही झालं तरी एकटं अजिबात ठेवायचं नाहीये। आनंदी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत तिला आता त्रास नाही झाला पाहिजे। असं म्हटल्यावर ती सगळ्या बायका हातामध्ये काठ्या लाठ्या घेऊन आता इकडे विद्याधर आला तर त्याला कसं संपवायचं, त्याला कसा धडा शिकवायचा यासाठी सज्ज झालेले आहेत। आणि त्याच वेळेला मात्र आता आनंदीला सगळेजण सांगतात, चिंता करू नको, सगळं काही ठीक होणार आहे। आणि त्याच वेळेला विद्याधर एका बाईच्या वेशात आलाय आणि तो आता सांगायला लागतोय, हे बघा पोरींनो, चिंता करू नका, मला आता इकडे युगंधर साहेबांनी पाठवलंय। मला आता विद्याधर इकडे आला ना तर मात्र त्याची अशी काही खैर करेन ना की तुम्हाला अजिबात हे करायची गरज नाहीये। मी आनंदीच्या सोबत थांबतोय, तुम्ही आता पुढचं काय करायचं किंवा लाईट्स वगैरे कशा येतील हे बघा जा, कारण तो विद्याधर कोणत्याही क्षणी इकडे आता येऊ शकतो। असं म्हणत स्वतः विद्याधर बाईच्या वेशामध्ये आता मात्र आनंदीला पकडतो आणि आनंदीला पकडून आता एका बॉक्समध्ये टाकलेला आहे। आणि बॉक्समध्ये तिला बेशुद्ध करून टाकल्यावरती तिकडे आता आलेला आहे तो म्हणजे युगंधर सांगायला लागतो, काय झालं, आनंदी कुठे आहे? आणि त्यावरती बायका सांगतात, विद्याधर बाईच्या वेशामध्ये आला होता आणि आनंदीला मागच्या साईडने घेऊन गेला। असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर खूपच चिडलाय आणि रागारागात तो आता तिकडून निघालाय। पण खरं पाहायला गेलं तर आता इकडे युगंधर जिथे उभा आहे त्याच्या मागे एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्येच आता इकडे आनंदी आहे। आनंदी त्या बॉक्समध्ये आहे आणि बॉक्सच्या वरती आता बेशुद्ध आनंदीला कव्हर करण्यासाठी सगळी फुलं टाकलेली आहेत, पण कुणाचंच लक्ष तिकडे जात नाहीये। आणि बायका मात्र सांगतायत की विद्याधर मागच्या साईडने आनंदीला घेऊन गेला।
आणि त्यानंतर सगळेजण मागच्या साईडने आनंदीला शोधण्यासाठी निघालेले आहेत। मग त्याच वेळेला बाईच्या वेशामधला विद्याधर मात्र आता लगेचच तो बॉक्स घेऊन तिकडून निघून जातो आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की आनंदी गायब झालेली आहे। बेशुद्ध आनंदी त्या बॉक्समध्ये असते आणि विद्याधर आपल्या खोलीवरती तिला आता घेऊन जातो। आता सगळीकडे एकच गहजब झालेला आहे। सगळेच जण इकडे तिकडे पाहायला लागलेत, पण कुठेच आता काही कुणाला कळत नाहीये आणि या सगळ्यामध्ये विद्याधर मात्र आता आनंदीला घेऊन पळाल्यावरती युगंधर सांगायला लागतो कुणीही गाजा वाजा करायचा नाहीये। जर का उद्याच्या दिवसाला आनंदीला पळवलं, ही गोष्ट बाहेर आली तर आनंदीचं लग्न मोडण्यापर्यंत वेळ येऊ शकते। म्हणून आता एकच काम करायचं, फक्त आनंदीचा शोध घ्यायचा, पण या आपली इथली खबर कुठेही बाहेर नाही गेली पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता सगळेच जण गावातली लोक चिडीचूपपणे आनंदीचा शोध घेत असताना आता मात्र विद्याधरला शोधण्यासाठी युगंधर स्वतः आता रस्त्यावरती उतरलेला आहे। युगंधर रस्त्यावरती उतरत त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळेच जण तिला शोधत असताना विद्याधर मात्र एका बंद खोलीमध्ये तिला आता ठेवतो आणि बेशुद्ध आनंदीला बेडवरती टाकतो। आता मात्र आबा इकडे चांगलेच घाबरलेत। आबा आता सांगायला लागतात काय करायचं, उद्या जर का गावात बातमी पसरली तर पंचक्रोशीमध्ये माझ्या मुलीची बदनामी होईल आणि त्यानंतर मग आता खूप मोठा गहजब होईल। यावरती मग आता पीए सांगायला लागतो तुम्ही चिंता करू नका, साहेब आहेत की नाही, साहेब आता काय करायचं ते बघतील। यावरती तो म्हणतो हो, आणि तोपर्यंत सगळेच जण आता मात्र आनंदीचा शोध घेत असताना सगळे बॉडीगार्ड पासून सगळेच जण आता इकडे तिकडे शोधतायत, पण आता तोपर्यंत आनंदीला विद्याधर घेऊन आलेला आहे, तो म्हणजे एका बंद खोलीमध्ये। बंद खोलीमध्ये आनंदीला घेऊन आल्यावरती तो आता तिला सांगत आहे आता माझ्यापासून कुठे पळून, आणि त्याच वेळेला आनंदी सांगायला लागते सोड नराधामा, सोड मला असं म्हटल्यावरती मग आता विद्याधर मात्र काही ऐकायला तयार नाहीये। तो सांगतो सोडणार आहे ना, पण आजचा दिवस माझ्यासोबत घालवल्यावरती, आजचा दिवस माझ्यासोबत घालव, मग आता तुझ्या आयुष्याचं पार सोनं करून टाकतो, बघतच राहशील तू तुझ्या आयुष्याचं कसं आणि किती सोनं झालंय ते, फक्त आजचा दिवस माझ्यासोबत काढ आणि त्यानंतर मग आता तुला काय करायचं ते कर, कोण बघ तुझ्यासोबत लग्न करायला तयार होतंय का असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता मात्र इकडे आता युगंधरची एंट्री झालेली आहे। युगंधर ज्या वेळेला येतो सोड सोड तिला सोड असं म्हणत युगंधरने मोठा तमाशा केलेला आहे, पण त्याच वेळेला विद्याधर मात्र आपल्या गोष्टींमध्ये मशगूल आहे। विद्याधर मशगूलपणे या सगळ्यामध्ये आता मात्र आनंदीच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना युगंधर तिकडे पोहोचतो, त्याची कॉलर धरतो आणि त्याला बाजूला करतो आणि त्यानंतर आनंदीला सुखरूपपणे घरी आता मात्र आनंदीला सुखरूपपणे घरी आल्यावरती आजोबा हे सगळं पाहतात। आबा पाहतात आनंदी तू कुठे होतीस, यावरती मुळातच तिला आता सांगण्यात आलेलं असतं की युगंधरने कुणाला हे काहीही सांगण्याची गरज नाहीये, आनंदी तू फक्त आता मात्र इकडे या सगळ्यामध्ये काहीही बोलायची गरज नाहीये, तू निश्चिंतपणे राहा असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मात्र आता इकडे आनंदी घरी येऊन काहीच सांगत नाहीये आणि त्यानंतर आबा म्हणतात तू ठीक आहेस ना, तुला काही झालेलं नाहीये ना, आणि त्यावरती आनंदी सांगायला लागते नाही मला खरंच काही झालेलं नाहीये, मी ठीक आहे। पण आता तोचपर्यंत इकडे शलाका सांगते काय तुझा डाव तर फुसका निघाला, म्हणजे आता त्या विद्याधरने युगंधरने तुझ्या नाकावर टिचून तुलाच तर बदनाम करून आता त्या आनंदीला सोडवून गेला। यावरती तो म्हणतो कसा बदनाम झाला, अख्ख्या गावामध्ये ही बोंब पसरलेली आहे की आता मी तिच्यासोबत आता मात्र सुहागरात केलेली आहे, तिच्यासोबत पहिली रात्र मी घालवले असं मीच सगळीकडे बोंबावलेलं आहे। त्यावरती आता मात्र यांच्या खबरीचा फोन येतो आणि तो म्हणतो साहेब जी बातमी पसरवायला सांगितली ती बातमी पसरवलेली आहे, अजिबात चिंता करू नका, तुम्ही जो काही मला आता व्हिडिओ शूट करायला सांगितला होता तो व्हिडिओ सुद्धा आता शूट झालेला आहे असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळी समीकरणं आता मात्र उलगडलेली आहेत आणि इकडे आनंदीची बदनामी करून तिला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न करायला द्यायचं नाही हा यांचा डाव असतो आणि त्यामुळे केलेलं काही नसलं तरी अख्ख्या गावामध्ये आनंदीची बदनामी झाली। आनंदीला विद्याधर पळवून गेला आणि तिच्यासोबत जे करायला नको ते सगळं केलंय अशी बातमी अशी वावटळ सगळीकडे उठल्यावरती
एका झटक्यात सगळी समीकरणं बदललेत आणि त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत मुलाच्या घरी सुद्धा बातमी पोहोचले की आनंदीला आता त्या माणसाने पळवून नेलं होतं आणि तिच्यासोबत नको तो घाणेरडा प्रकार केलाय। एका झटक्यात आता हे सगळं समजल्यावरती आई वडील सांगायला लागतात, काय रे, अख्ख्या पंचक्रोशीमध्ये आपली बदनामी होईल ती वेगळीच, हे काय आहे सगळं? आणि त्यावरती तो म्हणतो ते काही नाहीये, युगंधर साहेबांच्या सोबत बोलायला पाहिजे, त्यांना आपली बाजू जर का आपण समजावून सांगितले ना तर कदाचित या सगळ्यामध्ये ते आता नक्कीच आपल्याला मदत करतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे युगंधरकडे सगळेच जण आणि त्यावेळेला आबा हतबल झालेत। पण त्याच वेळेला युगंधरचा पीए सांगतोय, आबा अहो का घाबरताय तुम्ही, आपल्या पोरीला काहीही झालेलं नाहीये, तुमची पोर निर्दोष आहे। यावरती आता आबा सांगतात, हो असं तुम्ही म्हणताय पण पण आता हे सगळं गावकरी काय बोलतायत? यावरती मग आता ते सांगायला लागतात, तुम्ही कुणाकडे लक्ष देऊ नका। पण त्याच वेळेला मुलीकडची मंडळी आहेत, काय घडलं असं ज्या वेळेला आरडाओरडा करायला लागतात आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आबांच्या पायाखालची जमीन हादरते। तितक्यात तिकडे युगन आणि काहीही झालेलं नाहीये, मी स्वतः तिला सोडवून आणलंय आणि इतकी काही ती जड झालेली नाहीये, तुम्ही नाही लग्न केलं तरी सुद्धा तिच्यासोबत लग्न करायला अनेक लोक तयार आहेत असं म्हणत मात्र आता इकडे मग तो मुलगा म्हणतोय, मग तुम्हीच करा की लग्न। यावरती युगंधर मात्र आता विचारात पडलाय। एका झटक्यात प्रेक्षकांनो आता मात्र युगंधर लग्नाचा निर्णय घेणार आणि आता आनंदी युगंधरचं लग्न होणार।